भारत देशामध्ये विविध भागामध्ये घोटाळे, भ्रष्टाचार अशा अनेक घटना आपण रोज माध्यमावरती पाहत आहोत. न्यूज चॅनललाही बघत आहोत. प्रिंट मीडियालाही आपण ते बघत आहोत. आपण बीड तालुक्यामध्ये आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला एक विहीर दिसते. खूप मोठी विहीर आहे आणि ही विहीर जी आहे, ही विहीर आहे जल जीवन मिशन जे आहे, त्या जल जीवन मिशन अंतर्गत जाकवेल नावाच्या विहिरी 2022 साली मंजूर करण्यात आलेल्या होत्या आणि त्यातली ही विहीर आहे. एकूण 43 लाख रुपये जवळपास या विहिरीला मंजूर करण्यात आलेले होते. त्याच्यामध्ये 43 लाखामध्ये अनेक कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड होती. हे जे तळं आपण पाहतोय, हे तळं वाढवणा या गावामध्ये आहे. म्हणजे बीड तालुक्यातलं सगळ्यात शेवटचं गाव. इथून पुढे धाराशिव जिल्हा चालू होतो आणि याच वाढवणा गावामध्ये ही विहीर म्हणजे जाकवेल नावाची विहीर आहे. ह्या विहिरीचा उद्देश असा असतो किंवा गावातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, भरपूर पाणी मिळालं पाहिजे. त्यामुळे केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांच्या संयुक्त कार्यक्रमातून ह्या विहिरी गावाला दिल्या जातात. 2022 साली ही विहीर बांधलेली आहे आणि 43 लाखाच्या विहिरीमध्ये काय काय घोटाळे झालेले आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. कारण जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी याबद्दल संपूर्ण माहिती काल आम्ही एक स्पेशल न्यूज केली होती, त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि आज ऍक्च्युअल आम्ही फील्डवरती येऊन त्या विहिरीचा पंचनामा किंवा ग्राउंड रिपोर्ट हे करतोय आम्ही. तर 43 लाखाच्या विहिरीला सगळ्यात महत्वाचा विषय असतो किंवा वरती जो पंप असतो तो पंप असला पाहिजे, लोकांना तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. त्या विहिरीमध्ये पाणी किती आहे किंवा यांत्रिकीकरण जे आहे हे व्यवस्थित हाताळण्यासाठी त्या विहिरीपर्यंत जाता आलं पाहिजे. मुळामध्ये या विहिरीची हाईट ही अतिशय उंच आहे आणि वरी जर पाहिलं आपण तर कुठलीही यंत्रणा त्याच्यावरती अजूनही लावलेली नाहीये. मात्र लावलेली जरी नसली तरी यंत्रणा लावण्यासाठी जो खर्च असतो तो खर्च शासनाने किंवा इथल्या पंचायत समितीचे जे उपअभियंता आहेत ज्यांच्या अंडर हे काम झालेलं आहे त्यांनी त्या एजन्सीला हा सगळा खर्च पेड केलेला आहे. मुळात हे काम अपुरं आहे आणि हे अपुरं काम जे आहे ते त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे किंवा हे काम अपुरं आहे. त्याच्यामध्ये ज्या इन्क्लूड बाबी दिलेल्या आहेत त्या बाबी सुद्धा अपूर्ण आहेत असं त्यांच्याकडनंच उत्तर देण्यात आलेलं आहे. काल आपण बघितलेलं आहे आणि अपूर्ण असताना या विहिरीला लागणारा मंजूर असणारा जे काय बजेट होतं ते संपूर्ण बजेट वाटून हे रिकामं झालेलं आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये उघड भ्रष्टाचार झालेला आहे. या प्रकरणामध्ये खूप मोठा घोटाळा आहे. तो घोटाळा काय काय कुठल्या पद्धतीमध्ये आहे हे मी तुम्हाला दाखवतो. 2022 साली जाकवेल नावाच्या या विहिरी जलजीवन मिशन अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या होत्या आणि आपण हे जे पाठीमागे बघतोय की हा चर म्हणजे आपल्याकडे त्याला विशेष करून चर म्हणतो. हे खोदण्याचं काम असं असतं किंवा तळ्यामधून येणारं जे पाणी आहे ते ह्या विहिरीपर्यंत आलं पाहिजे आणि या विहिरीपर्यंत म्हणजे ह्या विहिरीमध्ये गेलं पाहिजे असा त्याचा उद्देश असतो. मात्र आपण हा जो चर बघतोय पाण्याचा म्हणजे हा जो खड्डा तुम्हाला तळ्यापर्यंत गेलेला दिसतोय हा फक्त खोदून ठेवलेला आहे. विशेष म्हणजे ह्याला बाजूने दगडानं पिचिंग करणं अतिशय महत्वाचं असतं. पण तुम्ही बघताय ह्याला फक्त JCBनं खोदून ठेवलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची त्याला दगडाची पिचिंग वगैरे प्रकार जो असतो तो केलेला या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही. आणि अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की इतक्या कामाला बजेट दिलेलं आहे किंवा ह्या कामाचं बजेट पेड केलेलं आहे 37 लाख रुपये. म्हणजे तुम्हाला हा पाठीमागचा चर बघितल्यावर लक्षात येईल की या कामाला 37 लाख रुपये लागू शकतात का. एका JCBनं फार तर 1 दिवसामध्ये हे काम झालेलं असू शकतं आणि इतका खड्डा खोदण्यासाठी 37 लाख रुपये लागू शकतात का, हा सगळ्यात मोठा विषय आहे. बरं, दुसरा विषय अजून एक महत्वाचा सांगतो मी तुम्हाला. हा चर विहिरीपर्यंत आला पाहिजे कारण याचा मुख्य उद्देश असतो किंवा तळ्यातील जे पाणी असतं ते त्या विहिरीपर्यंत आलं पाहिजे. पण तुम्ही पाहू शकता की हा चर
म्हणजे विहिरीपर्यंत सुद्धा आलेला नाहीये. म्हणजे हे पूर्ण काम अर्धवट आहे. विहीर त्या चरपासून बऱ्याच लांब आहे. मी उभा आहे, माझ्या पाठीमागे तुम्हाला विहीर दिसते. इतक्या अंतरावर हे असताना हे मध्ये इतका गॅप सोडून हे काम कम्प्लीट झालं आहे असं म्हणून शासनानं त्याचं बिल 37 लाख रुपये पेड केलेलं आहे. ही जी विहीर आहे याची हाईट तुम्ही बघताय, त्याच्यावरती पाण्याची शुद्धीकरणाच्या किंवा मोटर वगैरे ज्या असतात त्या लावलेल्या कुठल्याही तुम्हाला दिसत नाहीयेत. आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की जलजीवन मिशन अंतर्गत ही जी विहीर जॅकवेल विहीर बांधण्यासाठी मंजुरी मिळाली होती, ती जॅकवेल विहीर न बांधता ही फक्त पाझर विहीर या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. एकूण 43 लक्ष रुपयांचं हे जे बजेट होतं आणि प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला दाखवतोय की पाठीमागे जी विहीर आहे ही फार फार तर 10 लाख रुपये इतका त्या विहिरीला खर्च आलेला असू शकतो एक अंदाजे. इतका मोठा प्रचंड घोटाळा या वाढवणा गावातील जलजीवन मिशन अंतर्गत असणाऱ्या जॅकवेल विहीर प्रकरणामध्ये झालेला आहे. आणि काल आपण बघितलंय, काल तक्रार जे होते त्यांनी सांगितलं किंवा या प्रकरणामध्ये पंचायत समितीचे उपअभियंता असणारे देशपांडे साहेब आणि मानकर या टीम लीडर आहेत, मानकर या दोघांवरती त्यांनी आरोप लावलेले आहेत की हे जे प्रकरण आहे यामध्ये मानकर आणि उपअभियंते असणारे देशपांडे या दोघांनी हा सगळा घोटाळा केलेला आहे. ज्या जॅकवेल विहीर असतात त्याला बंड नावाचा एक प्रकार असतो आणि हा बंड नागरिकांना किंवा शासकीय अधिकारी असतील यांना त्या विहिरीपर्यंत जाण्यासाठी असतो. इथं बंड बांधलेला आहे का नाही हे मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, मी आता जसं वर चढतोय या ठिकाणी तुम्हाला मातीचा ढिगारा दिसतोय तुम्हाला, आणि हा मातीचा ढिगारा म्हणजेच बंड असा या ठिकाणी मोठा घोटाळा तुमच्या लक्षात येईल. बंड जो असतो हे नागरिकांना येण्यासाठी, त्या विहिरीपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तिथली काही तांत्रिक अडचण असेल ती दूर करण्यासाठी या बंडाचा वापर विहिरीपर्यंत जाण्यासाठी केलेला असतो. आणि हा बंड त्या स्कीम मध्ये इन्क्लूड आहे. इथे फक्त बंडाच्या नावावरती तुम्हाला मातीचा ढिगारा दिसतोय आणि ढिगारा असून सुद्धा या मातीच्या ढिगाऱ्याच्या दोन्ही बाजूनं दगडाचं पिचिंग करणं हे अतिशय महत्वाचं असतं. तुम्ही पाहू शकता की बाजूला कुठल्याही प्रकारचं पिचिंग नाहीये, फक्त मातीचा ढिगारा टाकून ठेवलेला आहे. आणि या बंडासाठी यांनी 10 लाख रुपये हे सुद्धा पेड केलेले आहेत. म्हणजे काम पूर्णपणे अर्धवट आहे, तरी सुद्धा पंचायत समितीचे जे उपअभियंते आहेत देशपांडे साहेब आणि टीम लीडर मानकर या दोघांनी मिळून या सगळ्या स्कीमची पूर्ण वाट लावलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. मुळामध्ये 43 लाख रुपये कसे खर्च करायचे, कुठल्या कुठल्या कामाला करायचे, या सगळ्या प्रकाराचा सावळा गोंधळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. चौसाळा परिसरामध्ये असणाऱ्या वाढवणा गावामध्ये हा इतका मोठा घोटाळा आपल्याला प्रत्यक्षपणे उघडपणे दिसतोय. या कामामध्ये बोगसपणा, कुठल्या कामामध्ये किती खर्च केलाय याची कुठली म्हणजे हे नाहीये. आणि जॅकवेल नावाच्या विहिरीचा जो प्रोजेक्ट होता तो फक्त पाझर विहिरीमध्ये कन्वर्ट करून शासनाची आणि नागरिकाची शुद्धपणे फसवणूक करण्यात आलेली आहे. जनजागृती न्यूज साठी मी महादेव सवाई, बीड.